आनंदाचा शिधा किती ठिकाणी वाटप करण्यात आला आहे, त्याच्यावर टीका पण सुरू होती आहे. 1 किलोचा अर्धा किलोच दिला गेला आहे, तर कसं तुम्ही? नाही, आज याच्याबद्दलची माहिती मी प्रत्येक ठिकाणी भेटल्यावर विचारत होते की आनंदाचा शिधा पोचलाय की नाही. तर गोरगरिबांना अजून आनंदाचा शिधा या शब्दापेक्षा दिवाळीसाठी मिळणारं रेशन हा शब्द त्यांना माहिती आहे जास्त, परंतु तो अजून पुरेसा पोचलेला नाही. किंबहुना पुणे ग्रामीणमध्ये जरी पोचला असला तरी पुणे शहरामध्ये जेवढ्या प्रमाणात पोचायला पाहिजे तो न पोचल्यामुळे अजून जवळजवळ 2 दिवस लागणार आहेत असं माझ्या माहिती निदर्शनास आली. ती ताबडतोबच मी मुख्यमंत्र्यांच्याकडे, त्याचबरोबर विभागीय आयुक्तांच्याकडे आणि अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडे याबद्दल विचारणा केलेली आहे. आणि त्याबद्दल CM ऑफिसमधून चर्चा झाल्यानंतर हे स्पष्ट त्यांनी केलेलं आहे. मी संपूर्ण वस्तुस्थिती सांगितली. काही वेळेला असं होतं की एकतर्फी बातमी आहे का काय अशी शंका वाटते, परंतु अजून काही धान्यच पोचलेलं नाही आहे. हे मी त्यांच्या निदर्शनाला आणून दिल्यावर त्यांच्या सचिवांनी मला सांगितलं की आम्ही युद्ध पातळीवर ज्या वस्तू लागतील किंवा कमी पडत असतील त्या उपलब्ध इथे करून देतो. गरज पडल्यास जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्या वस्तू इथल्या इथे खरेदी करण्यासाठी सुद्धा आम्ही सूचना देतो आणि आज संध्याकाळपर्यंत त्याचं वाटप सुरू होईल अशा प्रकारे मला जिल्हाधिकाऱ्यांनी पण आश्वासित केलेलं आहे. त्याचबरोबर CM ऑफिसनी पण सांगितलेलं आहे. आणि म्हणून दिवाळी जी आहे ती त्या शिध्याशिवाय जाऊ नये असं वाटतं आणि म्हणून पुणे शहरातल्या नागरिकांना लवकरात लवकर तो शिधा मिळावा याची दखल मी घेतलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री कार्यालयाने पण दखल घेतलेली आहे. हे मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते. इतकंच नव्हे तर काय कारणामुळे हा शिधा शहरामध्ये पोहोचण्यात दिरंगाई झाली त्याच्यामध्ये अन्न आणि नागरी पुरवठाच्या जे संबंधित अधिकारी असतील त्यांनासुद्धा मी विचारणा करणार आहे आणि ताबडतोब पुणे शहरामध्ये हा आनंदाचा शिधा पोचला पाहिजे असं मी X समाज माध्यमांवरून संबंधित विभागाला सुद्धा निर्देश दिलेले आहेत. ताई, 3-4 दिवसापूर्वी सुषमा आमदारांनी पण हाच आरोप केला होता, शिधा वाटप अजून होत नाहीये. काय जबाबदार कोण आहे? उशीर झाला एवढं दिवाळी नाही, या संदर्भामध्येच अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला विचारणा करावी लागेल की कंत्राटदारांना बहुतेक वेळेला पोचवायला सांगितलेलं असतं आणि त्यांच्याकडून काही वेळेला दिरंगाई होते त्यामध्ये जे आहे ते. पण एक असं होतं की ज्याला आपण म्हणतो की लांडगा आला रे आला असं जे रोजच ओरडतात, तर त्यावेळेला त्यांना लांडगा फार आवडत असतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी नुसत्या टीकेपेक्षा ज्याला वस्तुस्थितीचा आधार आहे त्याची दखल आम्ही जरूर घेत असतो आणि गोरगरिबांना तो मिळावा याची मागणीसाठी मी 15 वर्ष विधिमंडळामध्ये सातत्याने मागणी केलेली होती. आता ते नाही आहेत, परंतु सन्माननीय गिरीशजी बापट ज्याला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते त्यावेळेला मी त्यांना 5-6 वर्ष निवेदनं देत होते की तुम्ही रवा, मैदा, पामतेल या गोष्टी द्या. ते त्यावेळेला काही कारणामुळे झालं नाही, परंतु आता ही जी महिलांची अपेक्षा असते गोरगरीब महिलांची आणि जनतेची ती या सरकारने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना गणपतीच्या वेळेला दिलेला आहे. इतकंच नव्हे तर ईदच्या वेळेला, इतर सणांच्या वेळेला पण उपलब्ध करून दिलं आणि दिवाळीला पण उपलब्ध करून दिलेलं आहे. माझ्या डोळ्यासमोर माझ्या हाताने काही ठिकाणी अलिबागला मी गेले होते त्या ठिकाणी किंवा मुंबईमध्ये हा शिधा वाटपसुद्धा झालेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की तो सगळ्यांपर्यंत पोचण्याबरोबर संजीवनी योजनेमध्ये एक साडीसुद्धा महिलांना 12 लाख कुटुंबांना दिली जाणार आहे. ही देखील एक नवीन उपक्रम राज्य सरकारने हाती घेतलेला आहे. ती कधीपासून सुरू होणार आहे संजीवनीच्यातून त्या प्रत्यक्षामध्ये सुरू होईल त्या दिवशी मी तुम्हाला भेटून जरूर ती माहिती सांगेन. ताई, पण शिधा वाटपावरून ना तुम्ही खरं तर हे करताय, पण विरोधी पक्षातले सुश्री नेत्यांचं असं म्हणणं आहे की अनेक ठिकाणी शिधा अर्धावट पोहोचले. सुषमा आमदारांनी तर परळीत 1 किलोचा अर्धा किलोचं साहित्य भेटलेलं आहे, वजन घटलंय बऱ्याच ठिकाणी. अशा संदर्भामध्ये मी असं सांगेन, कोणीही असले सदस्य विरोधी पक्षाचे तर त्यांनी ती लेखी निवेदनं जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना पाठवावीत. उदाहरणासकट तर अशा रेशनच्या दुकानांच्या बद्दल जिथे जिथे त्रुटी आढळल्या असतील किंवा पुरवठ्यामध्ये काही कमतरता आढळली असेल त्याच्याबद्दल कडक कारवाई होण्यासाठी मी स्वतः लक्ष घालीन. ललित पाटील प्रकरणामध्ये संजीव ठाकूर यांना दोषी ठरवावी होत नाही. मुळामध्ये चार्जशीट दाखल झालं पाहिजे. चार्जशीट दाखल झाल्यावरती ज्यांच्याकडून काही हयगय झालेली आहे त्या गोष्टी स्पष्ट होतील. आणि मुळात मुद्दा असा आहे की ज्यामुळे ड्रग्ज सगळीकडे पसरले आणि मी खरं तर पुण्यातसुद्धा बोलले होते तरीसुद्धा आणि नाशिकला तर मी जाऊन पत्रकार परिषद घेतली आणि मी तिथे 2 मागण्या केल्या की जसं बॉम्बला लागणारा अमोनियम नायट्रेट उपलब्ध सढळ हाताने असल्यामुळे अनेक ठिकाणी त्याचा गैरवापर होताना दिसत होता, तशा ड्रग्जमध्ये जे अंमली पदार्थ असतात त्याच्यावरती FDAनी म्हणजे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने सुद्धा बंधन आणायला पाहिजे होतं. त्यांनी सुद्धा त्या फॅक्टरी तपासायला पाहिजे होत्या.
पण ते झालेलं नाही आहे. त्यामुळे मुळामध्ये कुठून हा सगळा पुरवठा होत होता, त्याचबरोबर स्वतः कव्हर घेऊन जेलमध्ये असताना हे धंदे चालले होते. तर मग कारागृह अधीक्षक जे आहेत, त्या कारागृह अधीक्षक काय करतात या सगळ्या बाबतीमध्ये, त्याचबरोबर त्यांच्या सहीशिवाय दर शुक्रवारी वैद्यकीय तपासणीचं कागद तपासले जातात आणि मग शुक्रवारी रुग्णांना नेलं जातं. तर मला आश्चर्य वाटतं या टीकाकारांचं. टीका करताना माणसांनी जे जे दोषी असतील त्या सगळ्यांवर बोललं पाहिजे. हा आवडता आणि तो आवडता विचार करता कामा नये. आम्ही लेजिस्लेटर म्हणून 22 वर्ष काम केलेलं आहे. तर मग त्या ठिकाणी डीन असतील, कारागृह अधीक्षक असतील, ज्या लोकांनी त्याला संरक्षण दिलेलं असेल ते लोक असतील, नाशिकच्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांनी आडनाव बदललेलं आहे, 3 वेळेला त्यांनी आडनाव बदललेलं आहे, या सगळ्या गोष्टी जे जे जबाबदार आहेत आणि ज्यांनी त्याला कव्हर केलेलं आहे त्या सगळ्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस उत्तम पद्धतीने कारवाई करतील आणि सुरू आहे कार्यवाही. त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की याच्यातली नावं समोर येतील, त्याला धक्का बसेल. त्याला मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ब्लेम गेम करत बसण्यापेक्षा अशा पद्धतीची महाराष्ट्राला जे संकट आलेलं आहे त्या संकटाला कुठे ना कुठे सुरुवातीला जेव्हा ललित पाटीलची घटना घडली त्यावेळेला फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की त्यावेळेला तर गुन्हाच दाखल झाला नाही आहे. तर या सगळ्याची पाळंमुळं काय ती खणून काढण्याचा संकल्प हा निश्चितपणाने आणि हेतू, भूमिका आणि कार्यपद्धती राज्याच्या गृह विभागाकडे आहे, हे मला या ठिकाणी नमूद करायला पाहिजे. दुसरं, NIAनी जसं अतिरेक्यांच्या बद्दलची दखल घेतली जाते तशा अनेक बाबतीमध्ये NIA काम करत असतं. तर पुणे शहर पोलिसांनी अतिरेक्यांच्या संदर्भात जे काम केलं त्याची दखल घेऊन पुणे शहर पोलिसांचं कौतुक केलेलं आहे. तर मला असं वाटतं की आत्तासुद्धा दिवाळीमध्ये आपल्या स्वतःच्या ड्युटीवर जसे तुम्ही माध्यम सैनिक आहात त्याच पद्धतीने पोलीससुद्धा प्रत्येक ठिकाणी आज दिवस रात्र काम करतायत. तर पोलीस असेल, सैन्य असेल, तर यांचं मनोबल खच्ची होईल अशा पद्धतीने 2 मिनिटाच्या प्रसिद्धीसाठी ज्याला आपण म्हणू की अशा चुकीच्या गोष्टीची माहिती लोकांनी देता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या अधिवेशनामध्ये सुद्धा जे काही प्रश्न आमचे सभागृहातले सदस्य देतील किंवा या प्रश्नावरती लक्षवेधक चर्चा होतील त्याला माझी निश्चितपणाने पूर्ण सहकार्य असेल. दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांच्यावरती वारंवार या प्रकरणामध्ये आरोप होतोय. विरोधाकडून त्यांना टार्गेट केलं जाते. ललित पाटील आणि त्या सगळ्यांचं काही कनेक्शन आहे का? शंभूराज देसाईंनी तर अब्रू नुकसानीचा दावा केलेला आहे काही संबंधित व्यक्तींवरती, ते मी वाचलेलं आहे. त्यामुळे अब्रू नुकसानीचे दावे वगैरे सगळे करण्याची वेळ येते. याचा अर्थ ज्याचं कनेक्शन असेल तो एक तर दुर्लक्ष करेल किंवा रोज रडे त्याला कोण लक्ष देणार. त्याच्यामुळे असं सुद्धा असू शकतं. मला असं वाटतं त्याचा प्रश्नाचं पूर्ण उत्तर उद्या तुम्ही. आणि म्हणून मला असं वाटतं की यामध्ये कनेक्शन काय असेल तर ते कोर्टामध्ये सिद्ध होऊ शकेल. परंतु ज्यांना अशी खात्री आहे की कनेक्शन आहे तर त्याच्याबद्दल मी असं सांगेन की तुमच्या काहींच्या लक्षात असेल की जसं पूर्वीच्या वेळेला शिला केणी केसमध्ये उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास केला होता. तर जे लोक पूर्णपणाने त्यांच्याकडे पुरावे असतील तर मी त्यांना आव्हान देते त्यांनी कोर्टाकडे ते पुरावे द्यावेत आणि कोर्टाच्या देखरेखीखाली हा तपास करण्याची मागणी त्यांची हिंमत असेल तर त्यांनी करावी. तर हे सिद्ध होईल की ललित पाटीलला एंट्री कोणी दिली. त्यावेळेला संजय राऊत बरोबर होते, उद्धव साहेबांनी एंट्री दिलेली आहे. कित्येक वर्ष तो पदाधिकारी होता आणि म्हणून कारण नसताना दुसऱ्यावरती ढकलण्याच्यासाठी म्हणून महाराष्ट्राची हानी करता कामा नये हे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे. मला काय खूपच घाई झाली दिसते उमऱ्याची. तू त्यांचे प्रश्न पूर्ण होऊ देत नाही असं काय करतो. नाही आता पूर्ण झालं विचारत नाही असं नाही. तुम्ही लिंक तोडू नका ना त्याच्यामध्ये. नाही त्यांना विचारू नका, मला विचारा. मी माझी पत्रकार परिषद आहे त्याची नाही. हां पुढे. उद्धव ठाकरेंची शिवसेना 22 वर्ष जुनी असलेली मुंब्र्यातली जी शाखा आहे त्या चालवला गेला. काय प्रतिक्रिया तुमच्या प्रकरणाच्या संदर्भात? नाही याच्याबद्दलचं काय फुटेज मी थोडंफार पाहिलेलं आहे. परंतु बऱ्याच वेळेला मी ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये सगळीकडे गेलेली आहे आणि अशा वेळेला ज्या परिस्थितीमध्ये ते काही घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल मला असं वाटतं की एकेका शाखेसाठी असं लढण्याबरोबर त्यांनी एकेका सैनिकासाठीची प्रतिष्ठा ठेवली असती तर आज हीच वेळ आली नसती असं मला वाटतं. शेवटी कुठलीही शिवसेनेची शाखा मग ती या आमच्याकडची असो किंवा कोणाची असो ही शिवसैनिकाच्या अंतःकरणात असते आणि त्यांच्या श्रमामुळे त्या शाखा उभ्या राहिलेल्या असतात. आणि त्यामुळे हे जे काही सगळे संघर्ष आहेत त्या संघर्षापेक्षा दिवाळीच्या तोंडावरती विकासात्मक जनतेला मदतीचं काम हे अतिशय महत्त्वाचं आहे अशी माझी भूमिका आहे. आणि म्हणून 80% समाजकारण, 80% विधायक गोष्टी आणि बाकी उरलेली आपली जी मर्दुमकी दाखवायची असेल ती सैन्यामध्ये लोकांना मदत करून दाखवली तर बरी पडेल असं मला वाटतं. नाही असं आहे, साधी गोष्ट आहे की ज्या वेळेला हे सगळे मतभेद आहेत असं दिसलं होतं त्याच वेळेला सबुरीचं धोरण महत्त्वाच्या लोकांनी घेतलं असतं
तर सगळाच प्रकार टाळता आला असता. पण आता जे नुकसान झालं आहे ते संपूर्णपणे विचार केला तर या सगळ्या गोष्टी एखाद्या धर्मयुद्धाप्रमाणे चाललेल्या आहेत असं मला वाटतं. कारवाई झाली शाखेवरती, खरं तर फार जुनी शाखा होती, कारवाई करणं योग्य आहे का? बुलडोझर चालवला गेला. बाळासाहेबांचा फोटो ते आता मी माझं उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे आहे ते मी योग्य आहे असं म्हटलेलं नाही आहे. मी उलट टाळण्याचा विचार केलेला आहे. परंतु तुमचं थोडेसे प्रश्न मला जरा आगीत तेल ओतण्यासारखे वाटत आहेत त्यामुळे मी दुर्लक्ष करते त्या ताई प्रश्नाकडे. सगळ्यात समीर वानखेडे जे एनआयचे तत्कालीन अधिकारी होते ना, ज्या सगळ्या प्रकरणात तुम्ही देखील मोठा आवाज उठवला होता त्यावेळी, समीर वानखेडे आणि संजय राऊतांची घरी जाऊन भेट घेतली, पण सांगितलं असे की दिवाळीच्या सदिच्छा भेट, आणि दोघांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटची चर्चा देखील झाली आहे. अशी कुठे बातमी आली आहे का? हो, म्हणजे भेटलेत ते, त्यांच्या घरी जाऊन भेटले. ते समीर वानखेडे आहेत का? ते तोच माणूस आहे समीर वानखेडे. कारण काही लोकांच्या भूमिका अशा असतात की ते पुढीतून काय काढतात काही सांगू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं पण दिवाळीच्या निमित्ताने भेटा, भाऊबीजेला भेटा, पाडव्याला भेटा, नरकासुराचा वध करायला एकमेकाचा भेटू नका एवढीच अपेक्षा आहे. ताई मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणासंदर्भात त्यांचं अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिलेलं आहे. दुसरं असं की आता ओबीसीचे आंदोलनं राज्यात सुरू झालेत. ओबीसी मराठा असा हा वाद राज्यात सुरू होतोय. कसं हे शांत करण्याचा प्रयत्न जाणार आहे? हे पहा, मला असं वाटतं की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलेलं आहे की कुठल्याही समाजाचं आरक्षण न काढता आम्ही प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी म्हणून सर्वेक्षण चाललेलं आहे. त्या सर्वेक्षणामध्ये सरसकट प्रत्येकाला ते द्यायचं की नाही जातीचा पडताळणी पत्र हा एक मोठा विषय आहे. त्याच्यासाठी 2 महिन्याची मुदत मागितलेली आहे. आणि मला असं वाटतं की म्हणून असा वादविवाद करण्यापेक्षा मी तर असं म्हणेन की जरांग्यांच्या रूपाने एक अतिशय चांगलं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. आणि महाराष्ट्राला अशा प्रकारे एखादा प्रश्न पणाला लावण्यासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या व्यक्तींची गरज आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जरांगे असतील किंवा बाकी ओबीसी समाजाचे नेते असतील या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत त्या समाजाशी प्रामाणिक भावना आहेत. आणि त्यामधून सुवर्ण मध्य काढण्याचं काम मुख्यमंत्र्यांचं आहे. जशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षणाच्या विधेयकाला सगळ्यांचा पाठिंबा मिळवून ते 100% एकमताने पास केलं, तशाच प्रकारे ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनानुसार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना याच्यात यश मिळेल अशी मला खात्री वाटते. ताई गृहमंत्री कुठेतरी कमी पडतायत. जेलमधून सरसकट आरोपींना पैसे दिले जातात असा एक व्हिडिओ 2 दिवसापूर्वी आमदारांनी ट्विट केला होता. त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण हे प्रकार जेलमध्ये घडतात का असं वाटतं? मी तो व्हिडिओ नीट पाहिला, मला त्याच्यातनं कसल्या पुढे आहेत हेच कळलं नाही आहे. तर त्या जरा तुम्हाला त्यामुळे तुम्हाला जरा तुम्ही एक सत्यशोधन समिती तुमची करा. मी पाहिजे तर ती हे करते, जाहीर करते. आणि मला जरा सांगा की त्या व्हिडिओचा अर्थ काय काढायचा. म्हणजे त्यांनी थांबायचंच नाही का कुठे 1 मिनिटंसुद्धा का काय. पण ठीक आहे, माझ्याकडनं पोलिसाची चौकशी करतील आणि योग्य ती माहिती योग्य त्या वेळेला पोचवतील, त्याच्यात काळजी नाही आहे. आता एक नियम करावा का काय मला कळत नाही की कुठल्याही परिस्थितीत 1 मिनिटासाठी कुठलीच पोलीस गाडी थांबणार नाही असा काही कायदा करावा का, याचा जरा अभ्यास करू आपण. अरे मला तुम्ही हे करा, मला त्याचा जरा नाही, मला काहीच बोलायचं नाही, मला अर्थ कळला नाही तर जरा मी अभ्यास करते त्याचा, किंवा गृहमंत्री आणि CPनी मिळून. आणि तुम्ही कुठे गेला ते काही तुमचे ते तुमचं जे अभ्यास आहे ना त्याचा मला जरा एक गुप्त रिपोर्ट पाठवा की त्या व्हिडिओचा अर्थ काय आहे सगळा. मला खरंच कळलं नाही. मला तू लेखी पाठव 4 ओळीमध्ये तुझ्या नावाने. तो मी नाही थोडाच एक घाबरू नकोस तू, मी तुझं नाव जाहीर करत नाही, पण मला त्या व्हिडिओचा अर्थ तो सांगेल ना त्याला मी 1000 रुपये चाफ्याची फुलं भेट देते. कळलं का? बस ठीक आहे, चला. मी आज आपल्याकडे आपली लोकशाही प्रचंड मजबूत आहे आणि आपले माध्यमकर्मी जे आहेत त्यांच्यामुळे ही लोकशाही मजबूत आहे. त्याच्यामुळे समाजातले जे सगळे घटक आहेत, मग त्याच्यामध्ये महिला आरक्षणाचं विधेयक असेल, आता 22 जानेवारीला रामजन्मभूमी त्या ठिकाणी फार मोठा उत्सव होतो आहे. तर मग श्रद्धा आहे, आस्था आहे, उपासना आहे. त्याच वेळेला यावेळेला दिवाळी खूप भरभराटीची आणि व्यापार उद्यमाला खूप चांगली चाललेली आहे. लोकंसुद्धा गोरगरीब काही ना काही वस्तू विकत घेत आहेत. तर मी असं म्हणेन की समाजामध्ये तेढ वाढू नये आणि एकमताने अतिशय चांगल्या पद्धतीने शांततामय मार्गाने 2024च्या निवडणुका व्हाव्यात आणि त्याच्यामध्ये योग्य त्या व्यक्तींना कौल मिळावा. अर्थात माझ्या मनातली कोण योग्य व्यक्ती आहे तुम्हाला माहितीच आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परत पंतप्रधान व्हावेत अशा प्रकारची आमची देवाकडे प्रार्थना आहे.
आणि एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि अर्थात अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये समृद्ध आणि सुखी दिवाळी आणि सगळे निरोगी राहावेत अशी माझी त्यांना ताई, शुभेच्छा तुम्ही पंतप्रधान म्हटले, मग मुख्यमंत्री कोण? नाही, आता सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात नाव तुम्हाला. सांगितलं मुख्यमंत्री ते सांगायचं शिंदे साहेब आहेतच ना मुख्यमंत्री, प्रश्न पुढच्या पडतो. 24 ला ते पुढचं आता सगळं मी सांगू शकत नाही, कारण मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. तुमच्याकडून मला आधी बातम्या कळतात त्या मी बघत असते, फॉलो करते. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.